Ayatollah Khamenei, the supreme leader of Iran, is dead. नमस्कार, मी अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आर्य अमित पांडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आत्ताच एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे की इराणचे सुप्रीम लीडर जे आहे त्यांची डेथ झालेली आहे इन द अटॅक फ्रॉम US अँड इस्रायल. तर इस्रायल आणि USच्या अटॅकमध्ये जे आहे इराणचे सुप्रीम लीडर, त्यांचे डिफेन्स मिनिस्टर यांची डेथ झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो की खूप सारे अटॅक्स जे आहे ते इराणकडून होत आहे, फ्रॉम UAE टू दुबई, कतर, त्याच्यानंतर जॉर्डनवर आणि अलग अलग ठिकाणी जे आहे अटॅक होत आहे. आणि आता आपण बघू शकतो की मिडल ईस्टमध्ये वॉरचं टेन्शन जे आहे खूप जास्त वाढलेलं आहे. या केसमध्ये मार्केट कसं परफॉर्म करू शकते, तर जसं मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, आपल्या AI इंडिकेटरनी 25,500च्या खाली गेल्याच्या नंतरच दाखवून दिलं होतं की मार्केट जे आहे आता सेल साईडमध्ये आलेलं आहे. आणि मी कंटिन्यू लाईव्ह क्लासेसमध्ये सांगत आहे की सेल ऑन रॅली आहे, कोणता पण रॅली आला तर त्याच्यामध्ये जे आहे विकण्यासाठीच आपल्याला बघायचं आहे. तर 25,500च्या तिथे आपल्या AI इंडिकेटरनी सेल सिग्नल दिलेला आहे. आणि आता मार्केट जे आहे 25,200च्या जवळपास सध्या बंद झालेलं आहे. उद्या मार्केटमध्ये किती मोठा गॅप डाऊन होऊ शकतो, मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते आणि काय सपोर्टचे लेवल्स असतील, हे डिस्कस करायसाठी आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर इंटेन्सिटी ऑफ वॉरची जी इंटेन्सिटी आहे, सप्लाय चेनचं जे डिस्रप्शन होणार आहे, की क्रूडचे प्राइजेस वाढतील, त्याच्यानंतर अजून इथे पुढे ज्या अनसर्टनिटीज आहे, इराण कसं रिॲक्ट करेल त्यांच्या सुप्रीम लीडरच्या डेथवर, याच्यावर जे आहे पूर्ण ग्लोबल सेंटिमेंट, ग्लोबल मार्केट आणि किती दिवसामध्ये हे जे आहे आता इथून पीस स्टॉक होतील नाही होतील याच्यावर जे आहे मार्केट डिपेंड करणार आहे. बट जस्ट जे मी बघू शकतो चार्टवर आणि सगळ्या गोष्टी जे बघू शकत आहे, 24,800चा जो लेवल आहे आणि 24,500चा जो लेवल आहे, आय डोंट थिंक सो की हा लेवल ब्रीच होणार आहे. इवन माझं एक वाईल्ड प्रेडिक्शन असं आहे की मंडेच्या दिवशी उद्या जे आहे एक्सपायरीला जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, जर मार्केट खूप जास्त गॅप डाऊन ओपन झालं, तर तुम्हाला एक रिव्हर्सलचा मूव्ह सुद्धा बघायला मिळेल. मार्केट जे आहे गॅप डाऊन ओपन झाल्यावर रिव्हर्स करेल. आणि ते जर मी कशावरून प्रेडिक्ट करत आहे हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी जे आज वाईल्ड प्रेडिक्शन करत आहे हे तुम्हाला डेफिनेटली कळणार आहे की उद्या मी का असं म्हणत होतो की मार्केट गॅप डाऊन झाल्याच्या नंतर रिव्हर्सल करू शकते, आणि मी का असं म्हणत होतो की 25,800, 24,800 आणि 24,500 हे जे मेजर सपोर्टचे लेवल आहे याच्या खाली मार्केट जाणार नाही. ओके, आता सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, काय मार्केट उद्या गॅप डाऊन होऊ शकते का? खूप मोठं गॅप डाऊन होईल मला चान्सेस अजूनही तेवढे वाटत नाही आहे. मला असं वाटत आहे की डे एंड पर्यंत, आज संडे आहे, आज संडेच्या डे एंड पर्यंत खूप सारे असे न्यूज पण येऊ शकतात ज्याच्यामुळे जे आहे इंटेन्सिटी ऑफ द सेल ऑफ किंवा अनसर्टनिटी जी आहे ती थोडीफार कमी होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये उद्या जो गॅप डाऊन एक्सपेक्टेड आहे तो कदाचित होणारही नाही, किंवा एक छोटा गॅप डाऊन उद्या मार्केटमध्ये बघायला मिळेल. 25,000चा जर लेवल डिफेंड होत असेल उद्याच्या दिवसासाठी, उद्या जर 25,000च्या वरती मार्केट बंद झालं, तर मग मी हे जे पूर्ण टेन्शन्स आहे याला जास्त सिरियसली घेणार नाही. इव्हेंच्युअली मार्केट हळूहळू करत 24,500, 24,800 पर्यंत जाऊ शकते. बट येस, उद्याच जाईल किंवा पुढच्याच 2-4 दिवसामध्ये जाईल मला कठीण वाटत आहे. ठीक आहे, तर खूप जास्त बिअरिश होण्याची गरज नाही आहे मार्केटमध्ये. बट यस, आपल्याला आता उद्या ओपन कुठे होईल हे माहीत नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे आपण सध्या पकडून चालू शकतो की 24,800, 24,500 इथे जर ओपन झालं तर सेल करू नका. जे जास्तीत जास्त मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की ज्यांच्या काहीही पोझिशन नाही आहे, वेट अँड वॉच मोडवर थांबा. वेट अँड वॉच करा, ना मार्केटमध्ये जायची गरज आहे ना मार्केटमधल्या पोझिशन्स काढायची गरज आहे. वेट अँड वॉच करा, बघा. 24,500 टू 24,800 तुम्हाला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी, स्टॉक्स बाय करण्यासाठी एक खूप चांगला लेवल असणार आहे. आणि वरती जे आहे 25,500 आता जो आहे रेजिस्टन्सचा काम करेल. जोपर्यंत मार्केट खाली जात आहे खाली जाऊ द्या. मार्केटमध्ये सेंटिमेंट जोपर्यंत 25,500च्या वर जाणार नाही निफ्टी, तोपर्यंत सुधारणार नाही आहे. कोणताही बाउन्स आला, एक्झिट करण्यासाठी तो बाउन्स असेल हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून तुम्हाला अपडेट्स पाहिजे असेल मार्केटच्या रिलेटेड, जसं निफ्टीच्या रिलेटेड झालं किंवा मग क्रिप्टोच्या रिलेटेड झालं, तर डेफिनेटली जे आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत, आणि ही अवेअरनेस स्प्रेड करा.
आता आपण बोलूया बिटकॉइन आणि इथेरियमवर. एक गोष्ट तुम्हाला बघावं लागेल, आता पण तुम्ही जाऊन बिटकॉइन आणि इथेरियम चेक करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल बिटकॉइन आणि इथेरियमचा प्राइस. इतकं सगळं होत असताना सुद्धा ना बिटकॉइन पडत आहे ना इथेरियम पडत आहे. इथेरियम 5% वर आहे, बिटकॉइन 3% वर आहे. हे एक क्लिअर साईन देत आहे की मार्केटमध्ये खूप जास्त सेलिंग प्रेशर येणार नाही. जर यायचं असतं तर आज संडे आहे, मार्केट चालू आहे, बिटकॉइन आणि इथेरियम या न्यूजवर कोलॅप्स झाले असते. पण ते कोलॅप्स होत नाही आहे, हे एक साईन देत आहे की उद्या मार्केट जेव्हा ओपन होईल कदाचित मार्केटमध्ये तेवढा जास्त डाऊनसाईड मूव्ह येणार नाही. तर सगळ्या ग्लोबल मार्केट बघायला शिका आणि त्याच्या सोबतच उद्या आपण बघू की माझा व्ह्यू बरोबर होतो नाही होत. त्याच्यासाठी जे आहे तुमचा व्ह्यू काय आहे, तुम्हाला काय वाटते मार्केट कुठपर्यंत खाली जाऊ शकते, कुठून रिव्हर्स करू शकते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण जाणून घ्यायला आवडेल की तुमचा व्ह्यू नक्की काय आहे मार्केटवर. आणि व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू एव्हरीवन.